नमस्कार, स्वागत आहे मिनी ब्लॉगमध्ये. तर आमचा आठवडे बाजार होता. आहोंनी बाजार पण घेऊन आलेले होते. मग इथे ना आपलं एक काम जास्तच वाढून जातं. सगळा बाजार वगैरे व्यवस्थित सगळं निवडून वगैरे ठेवावं लागतं आणि यातला ना काही बारीक सारीक गोष्टी आहेत त्या निवडायला ना भरपूर सारा वेळ निघून जातो. मी तर नाही गवारीच्या शेंगा निसायला मला खूप वेळ लागला होता. माझ्या इकडून तिकडून त्या गवारीच्या शेंगा निसून वगैरे झाल्या. मग सगळं ना व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि म्हटलं घरातली ना काही काचा वगैरे पण ना साफ करून घेऊयात. मग ना सुरुवात कपाटापासून केली. ते सगळं स्वच्छ करून घेतलं आणि शेतात फिरण्यासाठी निघालो. तोपर्यंत आमची ही 2 कवळी नारळ पडलेली होती ती आमच्यासाठी ठेवली. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की हे नारळ ना वाऱ्याने खूप सारे पडून जातात आणि खराब होतात. त्यामुळे ना आम्ही हे दुसऱ्यांना विकत दिलेले होते. ते हे ना पाणी पिण्यासाठीच घेऊन जाणार होते. त्यांनी आमच्या इथे ते एवढे सारे नारळ वगैरे तोडलेले होते. मग थोडंसं पुढं फिरण्यासाठी गेले आणि फायनली आमचं क्रॉप कव्हर ना बागेत टाकून झालेलं होतं. एकदम छान असं वाटत होतं कारण वरून ना सगळं असं मंडप टाईप झालेलं होतं. आता जे डाळिंब शेती करतात ना त्यांना माहिती आहे हे कशासाठी टाकावं लागतं आणि का टाकतात. उन्हामुळे आणि ना तेलाचा अटॅक ना फळांवरती होऊ नये यासाठी पण ते असतं. खरंच शेतकऱ्यांच्या पोरांना ना काही गोष्टी शिकवाव्या लागत नाही बरं का. आता ह्या पूर्वीला आम्ही काय सांगितलं नव्हतं, नळीच्या खाली वाकून यायचं, तरी पण ती तिचं डोकं लावून ना त्याच्या खालून आलेली होती. आणि फायनली आमच्या सिंगल खोड बागेत पण गेलेलो होतो. त्याला ना इतकी छान अशी फळं आलेली होती. खरंच इतकी छान जर फळं असेल ना शेतातून घरी येऊच वाटत नाही. मस्त असा ना सनसेटचा पण टाईम झालेला होता. थोडा वेळ ते पण बघितलं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा.